हॅलो हे नमस्कार, कसे आहात तुम्ही सर्व. आज आमचा गेला सिलेंडर. हो, सिलेंडरचा प्रॉब्लेम झाला. ॲक्च्युली सिलेंडर गेला म्हणजे रिपेअर करायसाठी गेला. ॲक्च्युली काय झालं ना, की सिलेंडरमधनं खूप सेंट येत होता, इतका की पूर्ण सोसायटीमध्ये तो स्प्रेड झालेला होता. त्याच्यामुळे मग त्यांनी आम्हाला रिपेअर करायला सांगितलं आणि रिपेअरिंगवाल्यांनी सांगितलं की तुम्हाला उद्याच तो रिपेअर करून मिळणार. मग आम्ही काही थेट पोचलो चौधरी ढाब्यामध्ये. चौधरी ढाब्यामध्ये जसं आम्ही पाय ठेवला ना, इतका सुगंध त्या भाज्यांचा दळवळत होता की इतकी भूक लागली आणि तोंडाला इतकं पाणी आलं की असं वाटलं की कधी कधी आपलं जेवण सुरू होते. तर इथे सगळे कुटुंबसह बसलेले आहेत. वातावरण पण छान होतं आणि त्याचसोबत हायजीन पण होतं आणि वेल मेंटेन होतं. तर इथे आम्ही आता जेवण करायला गेलो आणि हे नियरबायच आमच्या घराचं होतं, त्यामुळे आम्हाला हे जवळ पण पडत होतं आणि छान पण होतं. मस्तपैकी आम्ही खाट असते ना, खाटावर बसलेलो होतो जेवण करायसाठी, एक वेगळा अनुभव म्हणून. आणि बघा हे खाट आहे आणि इथे आम्ही बसलेलो आहो आणि सहस्रांशूचं आपलं सुरू होतं की हे ऑर्डर करायचं का, ते ऑर्डर करायचं का, आणि त्याची आपली एक वेगळीच मस्ती सुरू आहे बघा इकडे. आणि आमचं ऑर्डर करणं सुरू आहे की काय घ्यायचं, कसं घ्यायचं आहे. इतकं सगळं ऑर्डर केलं आम्ही. इतकं सेंट इतकं छान येत होता ना सुगंध की आम्ही हे ऑर्डर करू का, ते ऑर्डर करू का. आम्ही इतकं सगळं ऑर्डर केलेलं आहे, तुम्ही बघा आता व्हिडिओमध्ये. आणि इथे ना आम्हाला मिळाले आहे चपाती, प्रॉपर चपाती. नॉर्मली आपण हॉटेलमध्ये जेव्हा जातो तंदुरी चपाती मिळते, व्हीट रोटी वगैरे असं म्हणतात ते. अजून काय काय असते तिथे, बटर नान, हे ते समथिंग समथिंग, जे की आम्हाला बिलकुलही आवडत नाही. आम्हाला प्रॉपर चपाती आवडते, ते पण विदाऊट ऑइलवाली. पण पॉसिबल नाही आहे की हॉटेलमध्ये आपल्याला विदाऊट ऑइलवाली चपाती मिळेल. पण आम्ही प्रेफर करतो की चपातीच खाऊ बा म्हणून, ते जास्त जड पडत नाही असं मला वाटते. पर्सनली मला आवडते. तर मी चपाती सगळ्यात आधी विचारत असते कुठल्या पण हॉटेलमध्ये. तर श्याम तिथे कन्फर्म करत आहे की तुम्ही व्हीट चीज देणार आहे की तंदुरी देणार आहे. काऊन की ते लोक ना तंदुरी रोटी म्हणतात आणि व्हीट चपाती आहे, तंदुरी रोटी आहे, असं म्हणजे त्यांचं कन्फ्युजन ते वेगळंच तयार करतात. आणि मी तर आपल्याला शेवटी व्हीट तंदुरी रोटी, जी की जाड जाड असते, ती माझ्याकडून धकतच नाही, कधीच जात नाही मला ती. तर मी चपाती प्रेफर करते, किंवा भाकरी असेल तर भाकरी ऑप्शन पण बेस्ट वाटते मला. तर मी भाकरी पण ऑर्डर करत असते, पण इथे तसं नव्हतं भाकरी वगैरे. तर मी चपात्या ऑर्डर केल्या आहेत तिथे आणि फ्लॉवरची भाजी ऑर्डर केली. अजून लस्सी, अजून ताक पण होतं. अजून काय काय ऑर्डर केलं, दाल राईस आणि पापड. ससरांशूसाठी आलू पराठा, म्हणजे ढाब्यामध्ये आलू पराठा वगैरे खूप छान मिळते आणि हे शुद्ध शाकाहारी ढाबा होता. आणि काय म्हणतात त्याला, दाल राईसमध्ये जिरा राईस मागवलेला होता आणि दाल तडका मागवला होता. तर ते पण खूप टेस्टी होतं. पण थोडंसं ना जास्त स्पायसी होतं, म्हणजे सहस्रांशूसाठी ते जरा तिखट पण होतं आणि स्पायसी पण होतं. तिखट असणं वेगळं असतं आणि स्पायसी असणं वेगळं असते, तर ते दोन्ही कॉम्बिनेशन होतं. त्यामुळे सहस्रांशूला पण खायला थोडा प्रॉब्लेम झाला, पण तो हा हा करत असं खात होता. तर हा आमचा मसाला पापड आलेला आहे पहिल्यांदा. तर पहिल्यांदा आम्ही मसाला पापड खाणं सुरू करत आहे, जसं की आपण नॉर्मली करतो सगळेजण इंडियन. पापड बोलवतो पहिले मसाला आणि तो खायला बसतो, ते सेम आमचं पण ते सुरू आहे. मसाला पापड तुम्हाला सांगते, खरंच इतका टेस्टी होता. तिथले जे शेव होतं ना ते वेगळेच होते, जाड शेव त्यांनी टाकले होते त्यावर. आणि जो चाट मसाला आहे ना, त्याचा फ्लेवर जरा मला वेगळा वाटला, खूप टेस्टी होतं. आणि आता इथे आमची जेवण म्हणजे येणं सुरू झालेलं आहे. हे बघा प्रॉपर चपाती त्यांनी आम्हाला दिलेली आहे. थँक गॉड. मी तेच विचार करत बसलेली होती की प्रॉपर चपाती आणतात की ते मग व्हीट रोटी, म्हणजे ती जाडवाली ती आणतात. तर त्यांनी प्रॉपर चपाती दिली, थँक गॉड. आणि त्यानंतर भाजी पण आहे आणि भरपूर सजून येणारच आहे जेवण. तर आम्ही आता जेवण सुरू करतो. तुम्ही पण या जेवायला नक्की. आणि तुमच्या नियरबाय जर चौधरी ढाबा असेल ना, तुम्ही नक्की जाऊन ट्राय करा. मला तर खूप आवडलं इथलं जेवण. सहस्रांशूला पण भरपूर आवडलं होतं जेवण, पण त्याच्यासाठी थोडं स्पायसी होतं. तरी पण तो म्हणत होता की हां छान आहे, छान आहे. आणि बघा तुम्हाला हाय करतोय सगळ्यांना. तुम्ही पण सहस्रांशूला एक हाय करून द्या, त्याला पण छान वाटेल. आणि त्याला मी चपाती पूर्ण एक चपाती दिली होती आणि त्याला मी मग प्रॉमिस घेतला होता त्याच्याकडून की तू हे पूर्ण चपाती फिनिश करायची. तर खरंच त्यांनी पूर्ण चपाती खाल्ली, एवढी तिखट भाजी असून सुद्धा. त्या सहस्रांशूसाठी आम्ही आलू पराठासुद्धा ऑर्डर केलेला होता, तो नंतर येणार होता. तोपर्यंत आमचं हे जेवण सुरू होतं. तर आलू पराठा आल्यानंतर ना सहस्रांशूचं असं झालेलं होतं की माझं पोट भरलेलं आहे मम्मा, आता मी खाऊ शकत नाही. तर मग आम्ही तो आलू पराठासुद्धा ना पॅक करून घेतला. हे बघा इथे आलू पराठा तुम्हाला दिसेल. आलू पराठा पण आम्ही पॅक करून घेतला. आणि आता इथे आम्ही दाल राईस खात आहो आणि दाल राईस पण इतकं छान होतं, टेस्टी होतं. इथला डाळ तडका जो होता ना, तो
इतका टेस्टी होता. आणि धाब्याचा दाल तडका नेहमी ऑलवेज टेस्टी असते. आजपर्यंतचा माझा एक्सपिरियन्स आहे धाब्यावरच्या जेवणाचा. आणि धाब्यावरचं जेवण सगळ्यात हटके असते, त्यांचं टेस्ट खूप वेगळ्या लेवलची असते. तर धाब्याचं जेवण तुम्हा सगळ्यांना आवडतं का, मला कमेंट करून नक्की सांगा. कोणाकोणाला आवडतं धाब्यावर जेवायला. मला तर भरपूर आवडतं आणि मी धाबा शोधतच असते. जेव्हा पण मी कोकणमधनं इकडे येत असते ना वापस रिटर्न पुण्याकडे, तर तेव्हा पण मी शोधत असते की कुठे धाबा असेल तर आपण खाऊया म्हणून. पण कसं असते, रात्र होऊन गेलेली असते, तर आम्हाला जे ऑप्शन मिळेल ते आम्ही कन्सिडर करून तिथूनच जेवण वगैरे पॅक करून घरी घेऊन येत असतो. तर असा आमचा धाब्याचा एक्सपिरियन्स होता. आणि हे बघा, आता आम्ही इथे लस्सी पित आहे आणि पंजाबी स्टाईल सहस्रांशूला मूछू आली आहे. तर मी त्याला तेच दाखवत होती, तुझी मूछू बघ म्हणून. आणि आम्ही इथे आता लस्सी एन्जॉय करणार आहे. जेवण झालेलं आहे आमचं. आणि आलू पराठा तर कोणीच खाल्ला नाही, ते ऑर्डर केल्या तसाच्या तसा पॅक करायला लावला आम्ही. आणि श्यामनी मागवलेलं होतं ताक, आणि सहस्रांशूला आणि मला मी मागवली होती ती लस्सी. तर असं आम्ही आमचा पूर्ण एन्जॉय केला, जेवण पूर्ण डिनर छान एन्जॉय केलं. आणि हे जे बसण्याची जी खाट आहे, तुम्ही काय म्हणता याला मला कमेंट करून नक्की सांगा. आम्ही खाट पण म्हणतो आणि आमच्या इकडे नागपूर साईडला त्याला बाज पण म्हणतात, खाट पण म्हणतात. आणि इथे बसायला ना खरंच खूप छान वाटत होतं. आणि एकदम धाबेवाली जी फिलिंग आहे ती इथे बसून आम्हाला खरंच आली जेवणामध्ये. तिकडे बाजूला साईडला टेबल्स वगैरे पण होते बसायला, पण तिथले नॉर्मली आपण नेहमीच बसतो. तर मी म्हटलं श्यामला आपण हे नक्की एन्जॉय करू. तर इथे आमच्याच घराच्या नियर बाय हे हॉटेल ओपन झालेलं आहे नवीनच. आणि इथे एक्सपिरियन्स पण मला छान होता. फक्त थोडं स्पायसी आहे छोट्या मुलांसाठी, तर तुम्ही त्यांना म्हणजे सांगू शकता की थोडं स्पाइस कमी करा. आणि छोटे बेबी असल्यामुळे तर ते करू शकतात, असं काही नाही. पण आम्ही त्यांना असं काही सांगितलं नव्हतं, त्यामुळे आम्हाला जे पण जेवण मिळालं थोडं स्पायसी मिळालं. तर असं आमचा डिनरचा हा डे गेला आहे. कुटुंबासोबत घालवलेले हे सुंदर क्षण असेच तर नेहमी आपल्या लक्षात मेमरीमध्ये राहतात. तर हा माझा कुटुंबाशी रिलेटेड जे ब्लॉग आहेत आणि जे पण तुम्हाला कोकणशी रिलेटेड ब्लॉग आहे आणि माझे ट्रॅव्हल ब्लॉग आहे, हे तुम्हाला आवडत असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. तुम्हाला सगळ्यात जास्त माझे कुठले ब्लॉग आवडतात, त्यानुसार मी ब्लॉग टाकण्याचा सुद्धा प्रयत्न करेल. तर तुम्हाला माझं फॅमिली शी रिलेटेड ब्लॉग आवडतात, म्हणजे घरगुती डेली ब्लॉग्स, की ट्रॅव्हलिंग ब्लॉग्स आवडतात, किंवा तुम्हाला आवडतात कोकणचे ब्लॉग्स, ते सगळं मला तुम्ही एकदा कमेंटमध्ये नक्की सांगा. म्हणजे मला एक पद्धतीने माहिती होते की मला काय एक्झॅक्टली करायचं आहे तुमच्यासाठी. तर हे आता आमच्या चिअर्स झालेलं आहे आणि आम्ही छान एन्जॉय करतो आहे हे आमचं लस्सी. तर उद्या परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.